गोलंदाज हॅट्रिकसाठी आमचे सन्माननीय जयेश सावळ यांनी 500 रुपये, जयेश दळवे यांनी 500 रुपये पारितोषिक घोषित केलंय. जयेश दळवे तुमचा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद नाईक सर. सुंदर असा एक पटका मात्र शॉट कोरच्या दिशेने. एक धाव मात्र सहज गतीने पूर्ण होते. एका धावाने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या होते ती 12 धावा 2 गडी बाद. दुसरं षटक मार्गस्थ. प्रथम फलंदाजी करतोय तो चेनवन संघ, जीत चेनवन संघ. आणि त्याचबरोबर जयेश भाई तुमचा शेवटच्या दिवशी 10 तारीखला डान्स हवाय या स्पर्धेत. जयेश साहेब. सुजित पुढचा चेंडू राईट मोडक. सुंदर चेंडू, फुलर लेनचा चेंडू, सन्मान देतो चेंडूला. सुंदर मात्र एक मात्र फटका पाहायला भेटतोय. दाजी नाईक येतोय स्क्रीनवर आणि एकच धाव मात्र, एका धावेवर मात्र समाधान मानावं लागतं. एका धावने धाव फलक पुढे सरकतंय. धाव संख्या होते ती 13 धावा. यावेळी मात्र एक मोठा फटका पाहायला भेटतो. एक धाव पूर्ण होते. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. एक सुंदर असा फटका. 4 धावेने संघाचं धावफलक पुढे सरकतंय आणि धाव संख्या होते ती 17 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. रोहन लोणे एक मात्र 4 धावाने मात्र एक सुंदर आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 4 धावा देतोय आणि धावफलक लागतंय 17 धावा 2 गडी बाद. सुदेश बालावलकर सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि झेल. गोपाळ भटाय यांचा एक सुंदर झेल घेतला होता. लॉंग ऑफचा खेळाडू स्ट्रेट ड्राईव्ह येतोय. सुंदर असं झेल आणि मात्र यावेळी एक उंच फटका सरळ बॅटने खेळला जातोय. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. सुंदर फटका मात्र लॉंग ऑनच्या दिशेने पाहायला भेटतोय. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका पाहायला भेटतोय. रोहन लोणे 6 धावा. इथं मात्र 6 धावा. डीजे गजानन सूर्याची स्ट्राईक एंड. दुसऱ्या बाजूने एक युवा फलंदाज रोहन लोणे आपल्या बॅटमध्ये एक चौकार आणि एक षटकाराच्या जोरावर खेळतोय. 11 धावेवर 3 चेंडूचा सामना करतोय रोहन. गोलंदाज सज्ज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सुंदर फटका मात्र इथं एक खराब क्षेत्ररक्षण. 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक सुंदर फटका मात्र लॉंग ऑनच्या दिशेने पाहायला भेटतोय राहुल लोणे यांच्या बॅटमधनं आणि या 4 धावेने धावफलक पुढे सरकतंय. धावसंख्या होते ती 27. युट्यूबला भाऊस्फोट अंडरआर्म क्रिकेट संघ सामना बघतोय आणि त्याचबरोबर पुण्यातून भाऊ तायशेट मॅच बघतायत. खूप खूप धन्यवाद तुमचं. धन्यवाद. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सुंदर चेंडू. एक फुलर लेनचा चेंडू. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण घेतोय. एक धाव मात्र इथं सहज रीतीने पूर्ण होते. एका धावेने धावफलक पुढे सरकते. 28 धाव. प्रत्येक धाव ही क्रिकेटमध्ये महत्त्वाची. ठेंबे ठेंब आणि तळे साचे. तसं आपल्याला एका धावेने स्कोअरबोर्ड वाढवायचा आहे. या एका धावेने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर लागते 28 धावा. प्रथम फलंदाजी करताना जीत चेनवन संघ 2 गडी बाद 28 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. गोलंदाज विशाल नाईक हा गोलंदाज सज्ज होतो. कॉम्प्युटर बॉक्सच्या एंडकडनं स्क्रीनवर येतो. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. एक डावखुरा गोलंदाज सज्ज होतो षटकातील पुढचा चेंडू घेऊन. रोहन लोणे एक युवा फलंदाजासाठी. यावेळी मात्र सुंदर फटका मात्र वॅलसिपचा एक मात्र धाव पूर्ण होते. इथं मात्र चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव इथं मात्र सहज रीतीने पूर्ण होते. 2 धावने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या होते ती 30 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. प्रथम फलंदाजी करतोय जीत चेनवन संघ. मात्र गोलंदाजी पण सुंदर अशी गोलंदाजी. मोठे फटके मात्र काही पाहायला भेटले नाही या षटकामध्ये. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. गोलंदाज विशाल नाईक. पहिल्या चेंडूवरती थोडं चौकाराने स्वागत झालं होतं विशालचं. त्यानंतर चांगलं बॅकअप करतोय विशाल नाईक हा गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा स्क्रीनवर येतोय तो कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. सुंदर चेंडू पुन्हा एकदा ऑफच्या बराचसा बाहेर मात्र एज होते. इथं मात्र शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव मात्र पूर्ण होते. एका धावेने धावफलक होतंय ते
31 धावा, तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज विशाल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा ऑफिसच्या बराचसा बाहेर एक सुंदर असा फटका, मात्र डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू थांबणार नाही, सीमारेषेच्या बाहेर एक मोठा फटका विशाल लोणे यांच्या बॅटमधनं. सुंदर असा एक नेत्रदीपक फटका आणि या 4 धावांनी धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतंय. धावफलकावर धाव संख्या लागतायत ते 35 धावा. तिसरं षटक मार्गस्थ गजानन सूर्याजी यांच्या बॅटमधनं. एक मोठा फटका, सुंदर एक फटका पाहायला भेटतो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि 4 धावांनी धावफलक पुढे सरकते. 35 धावा, 2 गडी बाद, 35 रन्स, लॉस ऑफ द 2 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ. प्रथम फलंदाजी करताना जीत चेनवन संघ 2 गडी बाद, 35. गोलंदाज सज्ज होतो विशाल नाईक. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा फुलल नेता चेंडू, मात्र स्ट्रेट डावीचा फटका सर्व वेळाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक मोठा फटका मात्र गजानन सूर्याजी यांच्या बॅटमधनं. डीजे समाप्त होतोय आणि 2 गडी बाद, 39 धावा. प्रथम फलंदाजी करतोय तो जीत चेनवन संघ. गोपाळ भट्टा, भूषण गडेकर हे 2 गडी बाद होतात. त्यानंतर एक सुंदर अशी एक साजेदारी होते रोहन लोणे आणि गजानन सूर्याजी. एक सुंदर खेळ मात्र पाहावं. एक अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा या दोन्ही खेळाडूंना. अनुभवाच्या बाबतीत बोलायचं असेल तर टेनिस क्रिकेटची मोठी नावं या टीममध्ये गोपाळ भट्टा, राईट आर्म ओव्हर द विकेट. एक 8 बॉलचं मोटर रन कोर्टच्या एंड कडनं गोलंदाज सज्ज होतोय. स्क्रीनवर तो सुजित रिव्हर्स अटेंड केला होता. एक आखूट टप्प्याचा चेंडू, बॅटचा आणि चेंडूचा इथं संपर्क होत नाही. बाकीचं काम पाहतो तो यष्टीरक्षक दाजी नाईक आणि डॉट चेंडूने पहिल्या चेंडूची समाप्ती होते. 39 धावसंख्या स्थिरावते. 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करतो जीत चेनवन संघ. 6 षटकांचा सामना, पहिला इनिंगचा खेळ चालू आहे, मात्र एक मोठी फटकेबाजी पाहायला भेटत नाही. जखडून ठेवलंय मात्र गोलंदाजांनी. गोलंदाज भेटतो आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकतं आणि धावसंख्या धावफलकावर सांघिक धावसंख्या होते ती 41 धावा, 41 रन्स, लॉस ऑफ द 2 विकेट इन 4th ओव्हर प्रोग्रेस. जी मने जिंकणारी फलंदाजी दाजीकडनं अपेक्षित असेल, कारण मोठे फटके आपण पहिल्या सामन्यामध्ये दर्शन बांदेकर, एक लेदर क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, एक मोठी महान व्यक्ती या मैदानावरती दर्शन बांदेकर येतोय. त्याची फलंदाजी आपण पाहिली. एक बराच लांब फटका, गौरव किती मीटर असेल, जवळजवळ 109 मीटर एक फटका दर्शन बांदेकर यांच्यामधनं बॅटमधनं मी पहिलाच या मैदानावरती पाहिला असणे. गोलंदाज सज्ज होतोय. शॉर्ट अँड फुलचा फटका मारायचा प्रयत्न, इथं मात्र मी स्टँडिंग फटका, टॉपेज होते मात्र झेल मात्र सुटतोय. इथं मात्र प्रयत्न मात्र केला होता, मात्र एक धाव मात्र सहज रीतीने पूर्ण होते आणि एका धावने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर लागते ती 42 धावा. आणि त्यानंतर दाजी नाईक यांची फलंदाजी पाहिली. गोपाळ भट्टा यांची फलंदाजी आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली. एक टेनिस क्रिकेटचे मोठे नाव दर्शन बांदेकर, ज्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याचं सिलेक्ट झालं होतं, तो मात्र या मैदानावरती सुंदर चेंडू, एक उंच एक उसळी घेतो चेंडू, मात्र शॉर्ट हँडमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतो चेंडू. एक धाव मात्र सहज रीतीने पूर्ण होते आणि धावसंख्या धावफलकावर लागते ती 43 धावा, 43 रन्स, लॉस ऑफ द 3 विकेट. 4th ओव्हर प्रोग्रेस. षटकातील 4थ्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो तो गोलंदाज मात्र सुजित देवी. राईट आर्म ओव्हर द विकेट. कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं बॉलिंग मार्कवर शॉर्ट अँड फुलचा फटका खेळायचा प्रयत्न होता. एक मात्र पंच मात्र नो घोषित करतात. एक अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर लागते आणि धावफलक पुढे सरकते. धावसंख्या होते ती
44 धावा. दोन्ही संघामध्ये संघर्ष चालू आहे. म्हटलं तर ज्यावेळी तुम्ही संघर्ष कराल त्याचवेळी प्रगतीच्या वाटचाली नक्कीच जाणार, आणि ज्यावेळी तुमचा संघर्ष थांबतो त्यावेळी तुम्ही पराभवाच्या शाळेमध्ये जाईल. इथं तुम्हाला संघर्ष करावा लागेल, कष्ट करावे लागतील. जर मैदानामध्ये सायचा पट का मात्र इथं मात्र मिस होतोय, स्विंग अँड मिस होतोय, आणि चेंडू मात्र जातोय तो विकेट किपर दाजी नाईक यांच्याकडे, आणि एक निर्णायक षटकाची म्हणजे 4थ्या षटकाची समाप्ती होते आणि धावफलकावर धावसंख्या लागते ती 44 धावा. डीजे धन्यवाद डीजे. आणि तिसऱ्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी मात्र पाहायला भेटते ती आणि त्यानंतर दाजी दुरत हा मात्र स्ट्राईक एंडवर, आणि दुसऱ्या बाजूने मात्र गजानन सूर्याजी. एक दोन्ही महत्व म्हणजे एक अनुभवी खेळाडू मैदानामध्ये दिसत आहेत. गोलंदाज मात्र सज्ज होतो सिद्धेश परब मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट. कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं बॉलिंग मार्गवर स्क्रीनवर येतो सिद्धेश परब. पहिला चेंडू, सुंदर चेंडू, आकुट टप्प्याचा चेंडू, बॅटचा आणि चेंडूचा इथं संपर्क होत नाही. एक बाकीचं काम पाहतो विकेट किपर दाजी नाईक, आणि पहिला चेंडू डॉटने इथं मात्र समाप्त होतोय. सुंदर चेंडू, एक डॉट चेंडू, दाजी नाईक एक मान एक सॉरी दाजी धुरत. सुंदर चेंडू, लो फुलटाचा चेंडू, इथं मात्र मोठा फटका, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. इथं मात्र सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे, आणि त्याचं मात्र रूपांतर मात्र 2 धावामध्ये होत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, एका डीप काऊ करण्याचा क्षेत्ररक्षक करतोय, आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकत आहे, आणि धावसंख्येवर धावफलक 46 धावा. 5वं षटक प्रगती पथावर. दाजी धुरत पुन्हा एकदा स्ट्राईक. गोलंदाज सज्ज होतोय तो सिद्धेश परब. षटकातील पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग मार्कवर. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा लो बोल्टा चेंडू, इथं मात्र मोठा फटका, मात्र चेंडू मात्र थांबणार नाही. सीमा रेषेच्या बाहेर मात्र एक सुंदर फटका लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये दाजी धुरत यांच्या बॅटमधनं, आणि 6 धावांनी धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतंय, आणि धावसंख्या होते ती 52 धावा. अर्धशतक धावफलकावर लागते डीजे. पुन्हा एकदा शॉट ऑन फुलचा फटका, डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका, दाजी धुरत ऑन द फायर. डीजे चेंडूवर या ठिकाणी फलंदाज दाजी धुरतने षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक प्राध्यापक राजाराम परब यांच्या. या चेंडूवर जर षटकार मारला तर धन्यवाद नाईक सर. एक हॅट्रिकची संधी षटकारासाठी दाजी. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, इथं मात्र शॉर्ट फायनलच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर, आणि नो पंच मात्र इजा घोषित करतात. या 5 धावांनी धावफलक पुढे सरकतंय. धावसंख्या होते ती 63 धावा. 63 रन्स, लॉस ऑफ द 3 विकेट. 5वं षटक प्रगती पथावर. सुंदर फलंदाजी मी म्हणेल दाजी धुरत यांची. आपल्या खात्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार पाहायला भेटतोय दाजी धुरत यांच्या बॅटमधनं, आणि एक फ्री हिटची संधी मात्र दाजी धुरत. राऊंड द विकेट गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा बराच ऑफस्टिकच्या बाहेर एक दिशाहीन चेंडू, दिशा मात्र थोडी भरकटतो. एक अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर लागते, आणि धावफलक पुढे सरकते. धावसंख्या होते ती 64 धावा. प्रथम फलंदाजी करतोय जीत चेनवन संघ. 3 गडी बाद 64.
पुन्हा एकदा फुलरनेचा चेंडू लेगस्टिकच्या 12 बाहेर चेंडू मात्र पंच दोन्ही हात समांतर करतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला 22वा नियम म्हणजे तो वाईटचा आणि अतिरिक्त धावसंख्या लागते धावफलकावर आणि धावफलक पुढे सरकतं ते 65 रन्स असा तो 3 विकेट. प्रथम फलंदाजी करतो तो जीत चेंडवन संघ 3 गडी बाद 65 धावा 5वं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा सुंदर षटका मात्र फटका पाहायला भेटो. मी स्टँडिंग फटका टॉप एज आहे. चेंडू मात्र नो मॅचमध्ये विसावतो. 1 धाव मात्र पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव घेण्याची तमाम शंका इथे समाप्त होते. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतंय आणि 67 धावसंख्या धावफलकावर लागते. प्रथम फलंदाजी करताना जीत चेंडवन संघ 3 गडी बाद 67 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सिद्धेश परब हा गोलंदाज राऊंड विकेट. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं स्क्रीनवर येतो तो सिद्धेश. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू मात्र इथे एश होते आणि दाजी धुरत मात्र बॅक टू पॅव्हलियन. मोठा फटका मारण्याच्या नादात दाजी मात्र एक बाद होतोय आणि एक मोठा पुन्हा एकदा मोठा मासा जाय देतोय. दाजी धुरत मात्र बॅक टू पॅव्हलियन. डीजे धन्यवाद. सामन्यादरम्यान सन्माननीय दादा सारंग यांचं आगमन होतंय. खूप खूप स्वागत दादा सारंग तुमचं या स्पर्धेदरम्यान. जे होतोय दाजी धुरत यांची खेळी संपुष्टात येते. एक मी म्हणेन दाजी धुरत एक मोठा मासा अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आहे. जर दाजी धुरत या षटकामध्ये जर फलंदाजीसाठी राहिला असला तर निश्चित आपल्याला धावपंक्तीमध्ये एक मोठा बदल घडू शकला असता. दाजी धुरत तो मात्र फलंदाज बाद होतोय आणि गोलंदाज सज्ज होतोय तो विशाल नाईक. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं असं निर्णायक या इनिंगचं शेवटचं षटक घेऊन सज्ज होतोय तो विशाल नाईक. जीत चेंडवन संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि 67 धावा 4 गडी बाद आणि शेवटचं षटक म्हणजे लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस या इनिंगचं शेवटचं षटक एक निर्णायक षटक विशाल. सुंदर चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू मोठा हिट करायचा प्रयत्न होता मात्र बॅटचा आणि चेंडूचा इथं संपर्क होत नाही आणि बाकीचं काम पाहतोय तो विकेट किपर विनय पावणोचे आणि डॉट चेंडूने मात्र या चेंडूची समाप्ती होते. उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी आणि फलंदाज मात्र स्ट्राईकवर आहे तो अण्णा. विशाल नाईक षटकातील दुसरा चेंडू सुंदर चेंडू स्लोअर वन चेंडू थोडा गतीमध्ये परिवर्तन केलेला त्याच्यात चेंडू चेंज पेस आणि मात्र हा एक बॅक टू बॅक दुसरा मात्र डॉट चेंडू. एक निर्धाव चेंडू बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू मात्र विशाल नाईक यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला भेटतात. सुंदर गोलंदाजी मी म्हणेन कारण प्रेशर असतो थोडा दबाव असतो. शेवटचं षटक टाकणं ही मोठी जबाबदारी असते गोलंदाजी. या षटकामध्ये प्रहार एक मोठे फटके होणारच. एक मोठी आतषबाजी या षटकामध्ये होते. सुंदर चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर मी म्हणे पंच दोन्ही हात समांतर करतील आणि एक स्वेअर चेंडू इशारा येतो आणि अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर लागते आणि धावफलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या होते ती 68 धावा 68 रन्स 4 गडी बाद होत आहेत. ते प्रथम फलंदाजी करताना जीत चेंडवन संघ गोलंदाज सज्ज विशाल. शॉर्ट अँड फुलचा फटका इथं मात्र डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू थांबणार नाही. सीमा रेषेच्या बाहेर एक गगनचुंबी फटका पात्र पाहायला भेटतो आणि या 6 धावाने धावफलक मात्र बऱ्याच वेळाने एक मोठा फटका धावफलक पुढे सरकते. धावसंख्या होते ती 74 धावा 74 रन्स लॉस ऑफ 4 विकेट आणि शेवटचं षटक मार्गस्थ आणि मात्र 2 चेंडू डॉट चेंडू त्यानंतर एक मोठा प्रहार या 6 धावाने धावफलक पुढे सरकतोय. 74 धावसंख्या प्रथम फलंदाजी करतोय जीत चेंडवन संघ. टीजे
धन्यवाद ज्या व्यक्तीने चेंडू दिला. धन्यवाद. जाऊया मैदानावरती. गजानन सूर्य यांच्या बॅटमधनं एक षटकार, एक बऱ्याच वयाने मोठा फटका. नाही सर, मी म्हणेन बराचसा अनुभव आहे या खेळाडूला. बरीच वर्ष क्रिकेट खेळत होतो गजानन सूर्याजी यांच्या बॅटमधनं. सुंदर चेंडू. इथं पाहतो मी स्टँडिंग फटका. मात्र चेंडू थांबणार नाही. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव होते, दुसरी धावाचं रूपांतर होते. तेवढ्याच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि चजर मात्र इतकं सुंदर थ्रो होतो आणि या 2 धावाने धावफलक पुढे सरकतंय आणि धावसंख्या होते ती धावफलकावर लागते ती 76 धावा, 76 रन. एक मात्र शेवटचं षटक या इनिंगचं मात्र प्रगतीपथावर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज तो विशाल नाईक कोड एन कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सुंदर चेंडू. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. मात्र बॅटचा आणि चेंडूचा इथं संपर्क होत नाही. बाकीचं काम पाहतो विकेट किपर आणि डॉट चेंडूने या चेंडूची समाप्ती होते. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. सुंदर गोलंदाजी. मी म्हणेन एक मोठा फटका आला त्यानंतर चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज विशाल नाईक. एक अनुभव असेल या गोलंदाजात, कारण शेवटचं षटक एक संघर्ष करताना आपल्याला एक महत्त्वपूर्ण षटक असतं. एक मोठी जबाबदारी असते गोलंदाजावरती. ती मात्र सुंदरतेने पार पडतोय तो गोलंदाज. सुंदर चेंडू. एक फुलर लेनचा चेंडू मात्र पाहायला भेटतोय. इथं मात्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत चेंडूची परती होईपर्यंत 2 धावा मात्र सहजरीने पूर्ण होते. खराब थ्रो, खराब बॅकअप मात्र तिसऱ्या धावामध्ये रूपांतर होते. सुंदर रनिंग द बिटवीन विकेट. चांगला तालमेल या दोन्ही फलंदाजीमध्ये पाहायला भेटतोय आणि या 3 धावाने धावफलक मात्र पुढे सरकतोय. धावसंख्या होते ती 79 धावा. 6 षटकांचा म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय आणि धावफलकावर धावसंख्या लागते ती 79 आणि 80 धावा संख्येचं पाठलाग करायचं आहे. ते बॉटम ऑरियस संघ 6 षटकामध्ये 80 धावाचं पाठलाग करायचं आहे. पाहायचं आहे कोणता संघ विजयी होतो, कोणता संघ संघर्ष करतोय आणि विजयी होतो हे तुम्हाला सांगण्यासाठी येतात माझे सहकारी समालोचक अशोक नाईक सर.
हॅलो 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 यानंतर सामना रंगतोय आयुष 11 आरोंदा वर्सेस महालक्ष्मी देवबाग. दोन्ही संघनायक आपल्याला पुकार येतोय. नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षासमोर या. यानंतर आजच्या दिवसातील चौथा सामना रंगेल आयुष 11 आरोंदा वर्सेस महालक्ष्मी देवबाग. आयुष 11 आरोंदा संघाचा संघनायक अमित नाईक आणि महालक्ष्मी देवबाग संघाचा संघनायक दर्शन बांदेकर. आशु 11 आरोंदा आणि महालक्ष्मी देवबाग दोन्ही संघनायक या. नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षासमोर या. फिर एक बार सभी दर्शकों का इस मैदान पर इस छत्रपति चषक टूर्नामेंट में हार्दिक स्वागत। आज का दूसरा दिन बॉटम वॉरियर्स और जीत चेंदवन के बीच में चलता हुआ मुकाबला। शानदार बल्लेबाजी जीत चेंदवन टीम की, जिसके चलते हुए 79 रन बनाए और जीतने के लिए 80 रनों का लक्ष्य रखा है। अंपायर का मुकाबला शुरू होने का इशारा और गेंदबाजी के मोर्चे के ऊपर तेजस पड़वल और स्ट्राइक पर है विनायक पावणोजी और नॉन स्ट्राइक एंड के ऊपर समीर सावंत। याची गेंद यॉर्कर लिंक की ऑफ स्टंप से काफी बाहर थी। पहला रन पूरा कर दिया, फंबल हो गए खिलाड़ी और तब तक दूसरा रन भी आसानी के साथ मुकम्मल करते। 80 रनों का पीछा करना है और जानते हैं जहां जहां रन मिलेंगे उसको बटरना पड़ेगा। 2 रन आसानी के साथ मुकम्मल करते हुए बल्लेबाजी की अगर बात की जाए तो गजानंद सूर्या जी ने बनाए 26 रन, दाजी दुरंत ने बनाए 21 रन और साथ साथ जो कि रोहन लोने ने बनाए 16 रन। फिर एक बार इस बार फंसा हुआ स्ट्रोक हवा में काफी देर तक गेंद के नीचे खिलाड़ी और पहली सफलता यहां पर तेजस को मिलती हुई। चलता कर दिया जो कि थोड़े से विनायक पावणो जी थोड़े से पंबल हो गए थे। हॅलो महालक्ष्मी देवबाग संघनायक दर्शन बांदेकर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षासमोर या. प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक आरोंदा संघाचा संघनायक अमित नाईक उपस्थित आहे. महालक्ष्मी संघनायक दर्शन बांदेकर नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षासमोर या. अगर पहली गेंदबाजी करने वाली टीम की बात की जाए तो पहले 3 ओवर में ठीक ठाक गेंदबाजी थी, लेकिन उसके बाद 3 ओवर में मानो रनों का भूचाल सा आ गया और जिसके चलते 79 रन बनाए और 80 रनों का ये दबाव है और उसका पीछे करते हुए एक बड़ा जो कि टोटल आपको चेस करना है। खास करके बात की जाए गजानन सूर्या जी की, जिसने 13 गेंदों का सामना किया और नाबाद 26 रन बनाए और वही टर्निंग पॉइंट इस मुकाबले का। अच्छी गेंद फुल टॉस यॉर्कर थी, इसको खेल दिया मिड ऑन की क्षेत्र में। खिलाड़ी जब तक आए सिंगल स्वागत होतंय या ठिकाणी आमचे शुभम भाई यांचं स्वागत होतंय. खूप खूप धन्यवाद. स्पर्धेदरम्यान खास उपस्थिती मान्यवर कक्षात शुभम भाई तुमचं सहर्ष स्वागत छत्रपती क्रीडा मंडळ यांच्याकडून. बोला जय भोसले. वन डाउन के रूप में बल्लेबाज जो कि बबल नाइक एक बड़ा नाम टेनिस बॉल क्रिकेट में लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है और लेकिन मैदान के चारों तरफ खेलना जानता है खिलाड़ी। आक्रामक ढांचे की बल्लेबाजी और किस तरह से सामना करेगा देखना है तेजस की गेंदबाजी का। ये दूर से खेलने की कोशिश, टिप्पा गिरने के बाद बाहर की तरफ निकली, चली गई विकेट कीपर गोपाल के हाथ में बगैर किसी रन से बगैर किसी नुकसान पर। और ये युवा गेंदबाज है और जानते हैं बबल कहाँ उनका स्ट्रांग जोन है। अगर बल्ले के बीचों बीच लगेगी गेंद तो सीमा रेखा पार चली जाएगी और यही जानते हुए उनसे दूर गेंदबाजी करने की कोशिश की जा रही है गेंदबाज द्वारा। इस बार हवा में जरूर, फिर इस बार फंसे बबल और एक विकेट। शानदार गेंदबाजी, ऑफ स्टंप के ऊपर थी गेंद, कवर के ऊपर से खेलना चाह रहे थे लेकिन ताकत नहीं थी स्ट्रोक में, ऊंचा खेल बैठे और कोई गलती नहीं की फील्डर ने और दूसरे विकेट का पतन। स्कोर की बात की जाए तो स्कोर वहीं पर रुका हुआ, लेकिन 2 महत्वपूर्ण खिलाड़ी वापसी कर चुके हैं खेमे में। अब यहां से मात्र इस जोड़ी को मैदान के ऊपर कुछ करना पड़ेगा, क्योंकि आने वाले अगर ये ओवरों की बात की जाए तो गेंदबाजी ठीक ठाक है जीत चेंदवन के पास और अगर
सामने वाली टीम बॉटम वॉरियर्स की बात की जाए तो उनके खेमे में जो कि दाजी नाइक मौजूद है, लेकिन उससे पहले इस जोड़ी को रनों की रफ्तार को बढ़ाना पड़ेगा, साथ साथ पीछा करना पड़ेगा। देखना है, तेजस ने 2 सफलता इस ओवर में अर्जित कर दिया अपने टीम के लिए, और खास करके देखा जाए 80 रनों के जवाब में एक तगड़ी शुरुआत की अपेक्षा की जा रही थी बॉटम वॉरियर्स के दृष्टिकोण से, लेकिन उसमें नाकामयाब रहे। लेकिन गेंदबाजों का बोलबाला जो कि गोपाल बट्टा की छत्र छाया में इस गेंदबाज ने शानदार प्रदर्शन किया इस पहले ओवर में। पटकी हुई गेंद इस बार खेलना चाहते थे, मिस कर बैठे, बल्ले को लगी थी और गोपाल बट्टा से हाथ से कैच छूटा, वरना तीसरी सफलता थोड़ी सी दिक्कत में और आ जाती बॉटम वॉरियर्स की टीम। लेकिन इस बीच एक नपा तुला सफल ओवर समाप्त, पहला ओवर समाप्त, स्कोरबोर्ड पर मात्र 3 रन और उसके लिए 2 विकेट गंवाने पड़े 80 रनों के जवाब में। जय, खूप कमी वेळा हे चित्र मैदानात बघायला मिळतं, कारण हल्ली विराट कोहलीच्या हातातून पण झेल सुटलेला बघितलाय आणि गोपाळ बट्टासारख्या खेळाडूकडनं खूप कमी वेळा हे घडलंय, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये अशा गोष्टी जय खरंच मैदानात बघायला मिळू शकतात। जी हाँ अशोक, कम बार देखने को मिला है कि गोपाल बट्टा के हाथों से गेंद छुटकती है, और लेकिन कभी कभार क्रिकेट में अक्सर ऐसा देखने को मिलता है। और गेंदबाजी के मोर्चे के ऊपर देखिए, आप इस खिलाड़ी को पहचानते हैं, और इनके पिताजी हमारे बगल में बैठे हैं अशोक नाइक, उनके सुपुत्र है जो कि आदित्य नाइक गेंदबाजी के लिए। अगर आदित्य नाइक ये एक युवा गेंदबाज है, ये अगर विकेट निकाल लेते हैं, हर विकेट के लिए 100 रुपए का इनाम जो कि tenniscricket.in के गौरव सावंत की ओर से पुरस्कृत किया गया है। और देखिए, एक उनके पिताजी कमेंट्री बॉक्स में मौजूद है, और कम ऐसा मौका मिलेगा भाई कमेंट्री बॉक्स से पिताजी कमेंट्री करे और सपूत मैदान के बीच में कामगिरी कारनामा दिखाए। आदित्य गेंदबाजी के लिए तैयार, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज के लिए। अच्छी गेंद हल्के हाथों से खेल दिया, निकले सिंगल के लिए, तेजी के साथ पूरा कर दिया सिंगल। सिंगल के साथ टोटल में बदलाव, टोटल जो कि 4 रन स्कोरबोर्ड पर। समीर सावंत जो कि समीर मड़गांवकर जो कि मड़गांव से बिलोंग करते हैं, एक बड़ा नाम जो कि मड़गांव टीम से ये खेलते हैं, और कई बार इस खिलाड़ी ने अपनी टीम को ऐसे कठिन परिस्थितियों से बाहर निकाला है, और वही करना पड़ेगा इस मैदान पर। देखना है किस तरह से गेंदबाजी इस आदित्य की अगर बात की जाए तो ठीक ठाक युवा गेंदबाज है, और शायद मुझे लगता है पहली बार इस बड़ी प्रतियोगिता में मौका मिला है उनको। अच्छी गेंद दूर से खेलना चाहते, बल्ले के ऊपर किनारे को लगी, थर्ड मैन गली की दिशा से खिलाड़ी जब तक आए तब तक एक सिंगल निकला। सिंगल के साथ टोटल में बदलाव, टोटल अब पहुंचा 5 रन 2 विकेट के नुकसान पर 80 रनों के जवाब में। किसी एक बल्लेबाज को हाथ खोलने पड़ेंगे, और खास करके किसी एक गेंदबाज के पीछे आपको पड़ना पड़ेगा। 20-25 रनों का एक आध ओवर आपको ढूंढना पड़ेगा, तभी आप 80 रनों का जो कि पीछा आसानी के साथ कर सकते। देखना है, आदित्य निकले फिर एक बार, इस बार बल्ले को लगी, फिर एक बार ऊंची उठी, गोपाल बट्टा के हाथों को लगकर चली गई थी गेंद। शायद यहाँ पर निश्चित रूप से उछाल प्राप्त कर दिया था गेंद ने, जिसके चलते हुए यहाँ पर जीवनदान मिला। एक सिंगल मात्र निकलता हुआ, सिंगल से टोटल आगे बढ़ता हुआ 6 रन 2 विकेट के नुकसान पर। सिंगल से ज्यादा कुछ नहीं बिगड़ेगा, जानते हैं गोपाल बट्टा बल्लेबाज अगर बड़े शॉट खेलेंगे तो शायद मैच में वापसी कर सकते हैं, क्योंकि दूसरा ओवर अच्छा अब तक घटा है। 3 गेंदों में 3 सिंगल दिए हैं अब तक आदित्य ने। रिवर्स अटेम्प्ट करना चाहा, शायद बल्ले को लगी और अंपायर ने उंगली खड़ी कर दी, और पहले विकेट का पतन जो कि पहला विकेट आदित्य को मिलता हुआ, और 100 रन का इनाम, 100 रुपए का इनाम जो कि गौरव सावंत ने लगाया था उसके हकदार रहे, और एक विकेट जो चाहिए थी वो मिली। यहाँ पर रिवर्स अटेम्प्ट करना चाहा, बल्ले को हल्की से किनारा लिया और विकेट कीपर के हाथ में, और बख्शिश जो है यहाँ पर आ चुका है हमारे पास गौरव सावंत की ओर से। जय, काही नावं घ्यावी लागतात कॉमेंट्री बॉक्समधून। खरोखर दिलीप सावंत, आमचे पंच रान बांबुळे, समीर पांढरे, आनंद नाबर, त्याचबरोबर आबा प्रभू, राजा सामंत, आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आमचे आयोजक, प्रायोजक, आमचे समालोचक मित्र, अंपायर, आणि गोव्यातील आमचे सर्व अंपायर आणि सर्व आयोजक, प्रायोजक, सर्वांची नावं घेण्यात थोडंसं वेळ जाईल, परंतु जय, मी खरोखर सांगेन की
हे जे दिवस आज मी बघतोय, हा क्षण मी बघतोय या सर्वांच्या आशीर्वादानं, आणि त्यामुळे मित्रांनो खरोखर तुमचं मी कॉमेंट्री बॉक्समधून अतिशय, त्याचबरोबर गौरव सावंत तुमच्या यूट्यूबचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतोय, आणि जय तुझं पण खास करणं मी धन्यवाद आणि आभार मानतोय. धन्यवाद अशोक। हर एक के पास हुनर होता है, लेकिन उस हुनर को बाहर लाने की क्षमता उसमें होनी चाहिए। मौका जरूर मिलता है, लेकिन उस मौके को किस तरह से बुनाना चाहिए ये उसके ऊपर डिपेंड होता है। और यही आपने यहाँ पर आपने देखा, आदित्य को मौका मिला, 100 रुपये का इनाम प्राप्त कर दिया, अब थोड़े से कंधे ऊपर उठ चुके हैं और नए बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए जो कि वासुदेव गावड़े और सामना करेंगे आदित्य की गेंदबाजी का। ये मैदान कभी कभार गेंदबाजों को राज आ जाता है, जब धूप कम हो जाती है ना तो गेंद थोड़ी सी हरकत करती हुई नजर आती है इस मैदान के ऊपर, वरना ये तो बल्लेबाजी के लिए नंदनवन माना जाता है ये मैदान। पटकी हुई गेंद, फिर एक बार छूटा, क्या गेंदबाजी रही है आदित्य की, लाजवाब गेंदबाजी जय हुए यहाँ पर। गोपाळ भटाच्या बाबतीत खूप कमी वेळा हे घडलंय, गौरव सावंतचे 100 रुपये वाचले. हरकत नाही, परंतु गोपाळ भटाच्या बाबतीत मी खूप अगदी म्हणजे मी म्हणेन की हा दुर्मिळ क्षण मला दिसतोय. यश सुद्धा माझ्या मताशी सहमत असेल. अशोक, कभी कभार ऐसा हो जाता है उत्साह में, कभी कभार आप कैच लेने की कोशिश कर लेते हो और क्या थोड़ा सा आपका टाइमिंग मिस हो जाता है और गेंद छूट जाती है, लेकिन अच्छी गेंदबाजी, काबिल तारीफ गेंदबाजी आदित्य की। इस बार हवा में, इस बार मौका, फिर एक बार, और इस बार कोई गलती नहीं की, और इस ओवर में और एक विकेट आदित्य ने चटकाई। एक नपातुला शायद ओवर समाप्त हुआ आदित्य नाइक का, 2 विकेट इस ओवर में चटकाए और 3 रन मात्र इस ओवर में खर्च कर दिए। अब मात्र विपरीत परिस्थितियां, लगभग 2 ओवरों का खेल समाप्त और स्कोर बोर्ड पर मात्र 6 रन और 4 विकेट वापसी कर चुके हैं खेमे में 80 रनों के जवाब में। परवरी पणजीतून आमचे समालोचक मित्र निलेश पारसेकर मॅच बघतायत आणि निलेशने या ठिकाणी या स्पर्धेला खूप शुभेच्छा दिल्यात. त्याचबरोबर या स्पर्धेबरोबरच ज्ञानदीप कला व क्रीडा मंडळ मळगाव आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 20 ते 24 जानेवारी या दरम्यान संपन्न होते. प्रथम पारितोषिक 35,021, द्वितीय पारितोषिक 25,021, एक गाव एक संघ अशी ही स्पर्धा असेल आणि जास्तीत जास्त या स्पर्धेत देखील संघांनी सहभाग घ्यावा अशी या ठिकाणी आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून या ठिकाणी सूचना करत आहोत. 20 ते 24 जानेवारी 35,021 प्रथम पारितोषिक मळगाव ज्ञानदीप कला व क्रीडा मंडळ यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन होतंय आणि या स्पर्धेचा पण सर्व संघांनी आणि प्रेक्षकांनी लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. जय बोला. इसी बीच यूट्यूब के ऊपर हमारे जो कि एक बड़ी प्रतियोगिता उड़पी में की जाती है, वहाँ पर रेडियो कमेंटेटर अजय राज जो भी देख रहे हैं इस प्रतियोगिता को, उन्होंने भी शुभकामनाएं भेजी है इस प्रतियोगिता को। इस बार पटकी हुई गेंद, छोटी गेंद थी, इस बार खेल दिया है फाइन लेग की दिशा में, खिलाड़ी वहां पर तेजी के साथ आ गए। जब तक थ्रो किया जाए तब तक सिंगल मात्र निकलता हुआ, सिंगल के साथ टोटल में बदलाव, टोटल जो कि 7 रन स्कोर बोर्ड पर 80 रनों के जवाब में। अब यहां पर एक्सीलेटर दबाना पड़ेगा, आपको बल्लेबाजी करनी पड़ेगी। विकेट आपके 4 जरूर जा चुके हैं, लेकिन आपको आक्रमण करना पड़ेगा, क्योंकि प्रति आक्रमण इस क्रिकेट में अति आवश्यक होता है और उसके लिए आपको जज्बा मैदान पर दिखाना पड़ेगा। निकलते हुए गेंदबाज जो कि निहाल सामना करेंगे इस बल्लेबाज का। इस बार उठा दिया, हवा में गेंद है, मिड विकेट मिड ऑन की दिशा में, 2 खिलाड़ियों के बाद जाने चाहते थी, लेकिन हाथ को लगी गेंद और वापसी जो कि करते हुए, मौका था जरूर, लेकिन फील्डिंग की लाजवाब प्रदर्शन यहां पर करता हुआ एक खिलाड़ी। 2 रन बचाए अपने टीम के लिए, शायद ये चौका लग जाता तो थोड़ा सा मोमेंटम बदल जाता, लेकिन 2 रन बने। 2 रन के साथ टोटल अब मात्र 9 रन, 4 विकेट के नुकसान पर 80 रनों के जवाब में। ये गेंद लेग स्टंप से बाहर जाती हुई, वाइड का इशारा आता हुआ, सिंगल के साथ टोटल में बदलाव, टोटल अब डबल फिगर में जो कि 10 रन 80 रनों के जवाब में। अभी भी 70 रनों की आवश्यकता, और ये रन ऐसे नहीं बनेंगे, सिंगल डबल के साथ तो जरूर नहीं बनेंगे, आपको हाथ खोलने पड़ेंगे, क्या गेंदबाज के ऊपर धावा बोलना पड़ेगा, तभी ये रन 70 रन आप पीछा कर सकते हैं इस मुकाबले में। रिवर्स अटेम्प्ट करना चाहा, शायद बल्ला भी हाथ से छूटा और विकेटों को लगकर चली गई, और जो कि और एक विकेट जो कि यहाँ पर गिरता हुआ, विकेट नंबर 5।
क्लीन बॉल हो गए, बेल्स जो कि यहाँ पर चली गई है। देगा, ये अभी अभी आउट होकर वापसी कर चुका है खिलाड़ी। हिट विकेट हो चुका है, बल्ला विकेट को लगा और वो अब आए हैं मैदान के बीच में दाजी नाइक, जो मैं हमेशा कहता हूं जो छक्कों को करता है लाइक, वो है दाजी नाइक मैदान के अंदर। अब इनके ऊपर काफी दारोमदार रहेगा, यहाँ पर इनको खेलना पड़ेगा, एक आक्रामक पारी खेलनी पड़ेगी, लेकिन बहुत सारे छक्के आपको लगाने पड़ेंगे मैदान पर। 9 रन मात्र स्कोर बोर्ड पर। इस बार हवा में जरूर और कवर के ऊपर से गेंद चली गई सीमा रेखा बार 4 रन के लिए। आते आते दाजी के बल्ले से निकलता हुआ एक विस्फोटक चौका, आते आते यहाँ पर अपना इरादा स्पष्ट कर दिया। चौके के साथ 14 रन टोटल स्कोर बोर्ड पर 80 रनों के जवाब में। ऐसे आपको बड़े शॉट खेलने पड़ेंगे, निरंतर खेलने पड़ेंगे। 14 रन टोटल स्कोर बोर्ड पर। निहाल गेंदबाजी के लिए फिर एक बार, इस बार खेला हवा में जरूर, कैच का मौका, ओ कैच ड्रॉप हो गया। दाजी का कैच छूटा, शायद ऐसा लग रहा था कि कैच पटकेंगी जरूर, लेकिन हाथ से छूटी गेंद ऐन मौके के ऊपर, ऐन जो कि आखिरी दौर में, और एक जीवनदान मिला। शायद ये जीवनदान भाई आगे जाकर कहां तक ले जाएगा ये मुकाबला, ये आने वाला समय तय करेगा। लेकिन फिलहाल तो लेफ्ट हैंडेड बल्लेबाज फिर एक बार सामना करेंगे सुचित, जो कि स्ट्राइक एंड पर, नॉट स्ट्राइक एंड पर नाजिक दाजी, जो कि एक चौवा एक सिंगल निकालते हुए 5 रन के ऊपर। एक जीवनदान अभी अभी मिला है उनको, गेंदबाज निहाल निकलते हुए। शॉर्ट डिलीवरी इस बार हटकर खेला ऑफ स्टंप से बाहर, लेकिन सिंगल नहीं लिया, क्योंकि स्ट्राइक अपने पास रखना चाह रहे हैं दाजी। और साथ साथ 3 ओवर यानी कि आधे ओवर का खेल समाप्त हो चुका है, और 3 ओवरों का खेल समाप्त होने तक 15 रन टोटल स्कोर बोर्ड पर। अब बची है 18 गेंदें, यानी कि 3 ओवर में जीतने के लिए और 65 रनों की है आवश्यकता। 3 ओवर और 65 रन, ये है इस मुकाबले का लेखा जोखा। क्या होगा आने वाले 3 ओवर में, किस तरह से घटेगी बल्लेबाजी, क्या दाजी नाइक की विस्फोटक बल्लेबाजी इस मैदान के ऊपर रंग लाएगी। सुबह के दर्शन ने बल्लेबाजी की थी, उस तरह की बल्लेबाजी इस मैदान के ऊपर ले आते हैं, ये बताने के लिए ले चलते हैं रेडियो कमेंटेटर अशोक नाइक के पास। और मैं जय भोसले इस मुकाबले के दौरान आप सभी से विदा लेता हूं। धन्यवाद। कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सहकारी येत आहेत आपल्या समोर, ते वेंगुर्ले गावचे आपले सुपुत्र राजा परब। तीन षटकांचा खेळ संपला मित्रांनो, धावफलकावर धावसंख्या ती 15 धावा। चौथ्या षटकाला प्रारंभ झालाय, मोठा फटका मारण्याचा इरादा होता, मिस टायमिंग फटका, फलंदाज बाद। छत्रपती मित्रमंडळ आयोजित छत्रपती चषक 2021 एक भव्य दिव्य असं या स्पर्धेचं सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचं आयोजन या भव्य दिव्य अशा मैदानावर, कॅम्पच्या भव्य दिव्य मैदानावर करण्यात आलेलं आहे।
नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय तो सुदेश. नॉस्ट्राईक गेंडला आणि स्ट्राईकवर फलंदाज असेल तो मात्र सुजित. बाळासाहेब बॉलिंग मार्कवर. शॉर्ट फिल्डिंगचा चेंडू पुल करण्याचा इरादा आणि फलंदाज बाद. एकतर्फी होताना पाहायला मिळतोय. हाणामारीची आवश्यकता होती. हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल बाळा सावळेला. संघर्ष व्हायला पाहिजे होता. ज्या ठिकाणी संघर्ष होणारे सामने हे इतिहास घडवतात आणि हे कुठेतरी दाजी नाईकची टीम थोडी मागे पडताना पाहायला मिळते. बाळा सावळ हॅट्रिक चेंडू घेऊन पंतांच्या उजवीकडनं धावणं सुरू करतोय. शॉर्ट फिल्डिंगचा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केला. सिलिमिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर धावून येईल. चेंडू अडवेल फेक करेल तोपर्यंत एक धाव सहज गतीने पूर्ण होताना पाहायला मिळते. एकेरी धावेने काही काम होणार नाही आहे. सामना मात्र एकतर्फी होताना पाहायला मिळतोय. षटकार आणि चौकारांची आतषबाजी तर झालीच पाहिजे. धावफलकावर धावसंख्या ती 16 धावा. चौथं षटक मार्गस्थ बाळा सावळ सुरेख अशी गोलंदाजी करतोय. शॉर्ट फिल्डिंगचा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. मिड विकेट झोनमध्ये चेंडू जाईल. चेंडू अडवण्यामागे क्षेत्ररक्षक येतील. चेंडू अडवला जाईल. पेक केली जाईल तोपर्यंत एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती मात्र 17 धावा. सात गडी बाद 17 धावा असा धावफलक छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवण घालून दिली आहे. लढाईचं ते संघर्षानं हे कुठेतरी कमी होताना पाहायला मिळत आहे. बुद्धिमत्तेचा खेळ हा क्रिकेट आहे. संपूर्ण जग लॉकडाऊन झाला होता. संपूर्ण जगातील सर्व खेळ लॉकडाऊनमध्ये अडकले होते आणि ज्या पहिल्या खेळाने सुरुवात केली आहे तो क्रिकेट आहे. त्या खेळाचं नाव आहे मात्र क्रिकेट. फलंदाज बाद होतोय. पुढील सामन्यासाठी महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघानं नाणेफेक जिंकली आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. इथे महालक्ष्मी देवबाग संघानं आणि या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अजून एक गुणवान खेळाडू ज्याचं नाव आदरानं कॉमेंट्री बॉक्समधून घेतलं जातं. स्टार अक्षय नावानं संबोधला जाणारा अक्षय घाटवळचा मैदानावर आगमन होतोय. अक्षयला विनंती करतोय आमच्या मान्यवर कशा त्याचं स्वागत केलं जात आहे. विशाला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. तर छत्रपती मित्रमंडळ आयोजित छत्रपती चषक 2021 सिंधुदुर्ग प्रीमियर लीग चं भव्य दिव्य असं आयोजन नक्कीच कौतुक करावं लागेल छत्रपती मित्रमंडळाचं. कारण मोठं असं धाडशी असं ही स्पर्धा या कॅम्पच्या मैदानावर सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2021 आगमन करण्यात आलेलं आहे. नक्कीच हा सामना एकतर्फी होताना पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी कौतुक करावं लागेल गोपाळ बट्टा या खेळाडूचं ज्या नेतृत्वाचं. कारण गोपाळ बट्टाने या वर्षीच्या सीझनमध्ये सलग 6 सामने आपल्या कर्णधारपदी जिंकून दिले आहेत. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा या सीझनमध्ये गोपाळ बट्टा ठरला गेलेला हा कर्णधार सुरेख अशी कर्णधार पद सांभाळताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा होता. बॅटची कडा लागून यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसावतोय आणि बघता बघता बहुधा 8वा धक्का 9वा धक्का बसतोय तो.
5-18 अशी स्थिती मात्र पाहायला मिळते. चुरशीचा सामना व्हायला पाहिजे होता, संघर्ष व्हायला पाहिजे होते, मोठे फटके यायला पाहिजे होते. मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. जी गोलंदाजी झाली आहे जीत चेन्नमन क्रिकेट संघाच्या गोलंदाजांकडून, सुरेख अशी गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाज आपली कला या मैदानावर दाखवताना पाहायला मिळाले. आणि तेवढंच नेतृत्व आहे ते गोपाळ बटा या खेळाडूचं. 5वं षटक, तेलपूरचा चेंडू, शॉर्ट पिल्लिंगचा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केला. थर्ड मॅटिझनमध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळत आहे. चेंडू अडवण्यात येईल, पेकी करण्यात येईल, तोपर्यंत 1 धाव सहज गतीने यावेळी पूर्ण होताना पाहायला मिळते. 19 धावा धावपलकावर 9 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक मार्गस्थ असताना रसिक प्रेक्षकांच्या मनात एक उत्सुकता आहे, या षटकामध्ये एक तरी मोठा फटका पाहायला मिळेल काय. सुरेख अशी गोलंदाजी होताना पाहायला मिळते नाईक या गोलंदाजाकडून. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय, 1 धाव घेण्याचा इरादा. कारण हा सामना माहिती आहे, जवळजवळ 99% हा सामना बॉटम वॉरियर्स क्रिकेट संघाच्या हातामधून जाताना पाहायला मिळतोय. सर्व क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. एक विशेषतः 2 दिग्गज समालोचक छत्रपती चषकच्या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अशोक नाईकजी सर आणि जय भोसले या 2 समालोचकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव 7 समुद्र पार केलं आहे. या समालोचकांची स्तुती रायगड असोसिएशन असो, मुंबई असोसिएशन असो, सर्व समालोचकांनी ज्यांची स्तुती केली आहे ते अशोकजी नाईक सर यांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद राजाभाऊ. स्पर्धेदरम्यान आणखी एक आमचे समालोचक मित्र नाना परब मॅच बघतायत. एक मराठी सुंदर समालोचक नाना परब मातोंडगावचे. नाना परब मी या ठिकाणी या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा दिल्यात आणि तुमचं पण या ठिकाणी धन्यवाद नाना परब. सामना या ठिकाणी संपतोय. ऑल आउट. एकवीस या धावसंख्येवर संघ पूर्णतः गारद करतोय. नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण जी गोलंदाजी झाली नाईक सर यांचा पुत्र आदित्य नाईक यांनी सुरेख अशी सुरुवात या ठिकाणी करून दिली होती. विकेटचं खातं ज्याने खोललं होतं, नक्कीच नाईक सर तुमचं सुद्धा कौतुक या ठिकाणी. आदित्य नाईक याने 2 गडी बाद केले. तर आदित्य नाईक यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्ष या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आणि स्वतः अशोकजी नाईक सर यांच्या शुभ हस्ते नाही 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 राजाभाऊ, गौरव सर याने जे पारितोषिक ठेवलेलं आहे, आदित्य नाईक 2 गडी बाद करतोय. गौरव सावंत त्यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये बक्षीस होतं आणि ते बक्षीस या ठिकाणी आमचे या ठिकाणी मटकर काका यांना विनंती असेल. मटकर काका तुमच्या हस्ते द्यायचं आहे. आजही या वयात हे क्रिकेट वेड प्रेम मटकर काकांचं या ठिकाणी आणि हे बक्षीस या ठिकाणी देत आहेत. जे पुरस्कृत केलं गौरव सावंत यांनी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आणि आमचे एक ज्येष्ठ या ठिकाणी क्रीडाप्रेमी मटकर काका यांना यांच्या हस्ते दिले जाते. आदित्य नाईक आपण यायचं आहे. आदित्य नाईक. आदित्य 2 मिनटं इकडे यायचं आहे. 2 शब्द या ठिकाणी 2 शब्द तुम्हाला बोलावेच लागतील, कारण आमचे समालोचक नाईक सर यांचा सुपुत्र आहे आणि नक्कीच तू बोलणार आहे हे माहिती आहे. आणि 2 शब्दामध्ये शुभेच्छा या ठिकाणी बोलणार आहे. ज्या ठिकाणी